नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं थर्ड चॅप्टर, ज्याचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 वरती चर्चा केलेली आहे. आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या अगोदरच्या व्हिडिओची लिंक आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. तर जाऊयात मित्रांनो पुढे. प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 कडे आपण विचार करूयात. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तो व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुमच्यासोबत शेअर केली. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. फाइंड S7. आपल्याला काय करायचं, S7 काढायचं, 17 काढायचं, S27 काढायचं. आता यामध्ये मला एक लक्षात घ्या की हा जो प्रॅक्टिस सेट आहे 3.3 तो बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कुठला, SN चा. आता SN म्हणजे काय रे भाऊ ते सांगतो. बघा समजा माझ्याकडे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, 2 आहे, 2 नंतर 3 4 5 6 7 8 9 10 11. आता उदाहरणार्थ बघा, S1 म्हणजे काय बाबा, हा जो पहिला 2. S2 म्हणजे काय, पहिल्या दोघांची बेरीज, दोघांची सम, 2 + 5 7. S3 म्हणजे काय, पहिल्या तिघांची, या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या पहिल्या तिघांची सम, 7 + 8 15 झाली. त्याच्यानंतर S4 म्हणजे या चौघांची बेरीज, बघा 2 + 5 7, 7 + 8 15, 15 + 11 26 झाले. S6 म्हणजे काय, या अरिथमॅटिक S5 म्हणजे काय, या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या पहिल्या 5 नंबरची बेरीज, 5 संख्यांची बेरीज, सम ऑफ फर्स्ट 5 टर्म. बघा ही पहिली 2 आहे, 5 आहे, 8 आहे, 11 आहे. 11 नंतर 13 14 15 येईल. मग या ठिकाणी 2 + 5 7, 7 + 8 15, 15 + 11 26, 26 + 15 किती झाले बाबा 41. तर मग अशा प्रकारे तुम्हाला जर S10 विचारलं तर तुम्ही काय कराल, S27 विचारलं तर असं कॅल्क्युलेशन कराल का, S30 विचारलं तर मग याच्यात बराचसा वेळ जाऊ शकतो. मग तो वेळ न जाण्यासाठी एकदम सोपा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. तो फॉर्म्युला पाठ करायचा, त्याच्यात व्हॅल्यू टाकले की आपला आन्सर आलं. फॉर्म्युला काय, SN = N/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 * d. हा एक फॉर्म्युला आहे, महत्वाचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पाठच करावा लागणार आहे आपल्याला. आता इथं पण बघा, a ची व्हॅल्यू 6 दिली, म्हणजे फर्स्ट टर्म 6 आहे, d = 3 आहे, तर S27 काढायचं आहे. मग SN चा फॉर्म्युला N/2, या ब्रॅकेट मध्ये काय असणार, इथं 2a पाहिजे, इथं काय पाहिजे 2a + n - 1 * d फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पुढे काय बाबा, S27 N च्या जागेवर 27, इथं 2 × a, 2 × a ची व्हॅल्यू 6 आहे, 2 × 6 12 केली. n ची व्हॅल्यू 27 - 1 * d ची व्हॅल्यू किती 3, इथं पाहिजे आपल्याकडे 3 पाहिजे. ठीक आहे. आता काय होईल बघा, इथं काय होईल, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून इथं उत्तर लिहायचं. बघा काय आलं बाबा या ठिकाणी, S27 = 27/2 इन ब्रॅकेट 12 + n म्हणजे 27 - 1 * d ची व्हॅल्यू किती बाबा 3 या ठिकाणी घेतले त्यांनी. ठीक आहे. पुढे येणार 27/2 इन ब्रॅकेट 12 आपल्या जाग्यावर, 27 मधून एक गेला 26 × 3, 27/2 × 12 + 27 3 = 78. त्याच्यानंतर 27/2 × 12 + 78 किती झाले 90. आता इथं बघा, इथं काय लिहिणं गरजेचं आहे आपल्याला, या ब्रॅकेट मध्ये इथं 90 आलं पाहिजे. मग 2 ने 90 ला डिवाइड केलं 45 आलं. मग आता 27 × 45 करून जे आन्सर येईल ते या ठिकाणी लिहायचं. बघा 27 × 45 करा, काय येतंय, 5 7 = 35, 5 7 35, वर आले 3, 5 2 10 11 12 13, बरोबर, व 1 0, 4 7 = 28, वर आले 2, 4 2 = 8, 8 आणि 2 किती बाबा, 8 आणि 2 झाले 10, बरोबर. इथं आपल्याकडे झाले 5, 8 आणि 3 11चे 1, हातच्याला 1, त्याच्यानंतर 2 आणि 1 12 15, 1 2 1 5, 1 2 1 5 हे झालं तुमचं इथं आन्सर. तर अशा प्रकारे ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला पूर्ण करायची, म्हणजे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतो, आणि हा प्रश्न जो आहे तो सोपा असतो. ठीक आहे. यानंतर आता आपण पुढचा जो प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपली गाडी वळूयात. क्वेश्चन नंबर 2. ओके, हा चला, बरोबर आहे, एकदा चेक केलेलं आपलं बरं असतं. चला पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी पुढचा क्वेश्चन सोपा आहे बघा. आता इथे आपल्याला आन्सर का, मगाशी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती, आता इथे याला सोडवायचं आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर आहे पण इवन नंबर म्हणजे काय, जे नंबर 2 च्या टेबल मध्ये येतात. मग 2 च्या टेबल मध्ये येणारे इवन नंबर कुठले बाबा, 2 4 6 8 ... आणि काय सांगितलंय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123.
म्हणजे किती नंबरची सम काढायचे, 120 नंबरची सम काढायची, 123 नंबरची सम काढायची. म्हणजे तुम्हाला S123 पाहिजे. मग यासाठी फॉर्म्युला कुठला वापरायचा, SN चा. त्यासाठी अगोदर A आणि D च्या व्हॅल्यू काढून घ्या आणि नंतर काय फॉर्म्युला वापरायचा तो फॉर्म्युला वापरा. आता इथं A ची व्हॅल्यू काय बाबा, पहिल्या नंबरला कोण असतो तो A म्हणजे पहिल्या नंबरला कोण 2 आहे, मग A ची व्हॅल्यू 2. D ची व्हॅल्यू काय, 4 मधून 2 गेले 2, 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 6 गेले 2, कॉमन डिफरन्स जो असतो तो, आणि काढायचं S23 123 झालं. SN चा फॉर्म्युला लिहा, SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D झालं. आता SN च्या ऐवजी S123 लिहा, N च्या जागेवर 123 लिहा, डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू किती बाबा 2 आहे, प्लस N-1, N किती 123 आहे, इथे लिहा 123, -1 इंटू D ची व्हॅल्यू किती बाबा 2 आहे. त्या व्हॅल्यू लिहायच्या, बाकी काय टेन्शन नाही. आता इथून पुढे प्रॉब्लेम येतात मुलांचा. आपण काय करतो, फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकतो, पण व्हॅल्यू टाकल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला अवघड जातो कॅल्क्युलेशनचा. तर हा भाग कसा क्लिअर होईल कॅल्क्युलेशनचा, वेळेवर प्रॅक्टिस केल्यावर, वेळोवेळी प्रॅक्टिस केल्यावर. बघा इथं 123 आपल्या जागेवर, इथं काय डिवाइड करू नका, तसं आपण करू शकतो 2 ने याला डिवाइड, पण पॉइंट मध्ये आन्सर येईल, मग त्याच्यामुळे करू नका, नंतर करू. 2 2 जा 4 प्लस 1 2 3 मधून एक गेला 1 2 2 राहिला, आणि इंटू हा 2 जसाच्या तसा. त्याच्यानंतर 123 आपल्या जागेवर, डिवायडेड बाय 2 आपल्या जागेवर, ब्रॅकेट मध्ये 4 प्लस 122 इंटू 2 किती झालं, 244 झाले झालं. त्याच्यानंतर बघा 123 अपॉन 2 इंटू या दोघांची ऍडिशन किती झाली, 248. 2 ने 248 ला आता डिवाइड करू, ठीक आहे. यस किती बाबा काढतो आपण, 123 इज इक्वल टू 1 2 3 इंटू 248 ला 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, म्हणजे 124 हे आन्सर येईल. मग यस 123 किती आलं बाबा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 124 अपॉन 123, 3 4 जा 12 वर आला एक, 3 2 जा 6 आणि एक 7 आला, आणि 3 1 जा 3, एक 0 घेतला, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2, एक 2 0 घेतले, 1 1 4 जा 4, 1 2 जा 2, 1 1 जा 1. आता किती येतात बघा, 2 8 आणि इथं लिहा 2, त्याच्यानंतर 8 आणि 7 15चे इथं 5 लिहिले, वर आला 1, त्याच्यानंतर 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 किती झाले 12चे 2, इथं आला 1, त्याच्यानंतर इथे लिहिले 5, इथे लिहिले 2, बरोबर. तर या ठिकाणी काय आलं आपल्याकडं 2 5 2 5 2. ओके, या ठिकाणी आपल्याकडं नाही, इथं 1 आला 1 5 2 5 2, 1 5 2 5 2 म्हणजे 15,252 असं या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येईल की द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नंबर इज इक्वल टू 15,252. म्हणजे आपला फक्त कॅल्क्युलेशनचाच भाग या ठिकाणी, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि हे जे सूत्र आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 350. हा प्रश्न थोडासा वेगळा बघा. फाइंड द सम ऑफ, सम काढायचे, कोणाची सम काढायचे की ऑल इवन नंबर कुठून, फ्रॉम 1 to 350. आता याच्यामध्ये सांगितलं की फ्रॉम 1 to 350. आता एक 1 पासून 350 पर्यंत. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की फ्रॉम 1 to 350 दिला. आता इथं जर बिटवीन शब्द, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन असा शब्द आहे, आय थिंक, मला असं वाटतंय, पण तो आला नाही. पण ठीक आहे, आपण या पद्धतीने जाऊ. याच्यामध्ये जे काही दिलंय त्यानुसार आपण विचार करूयात. पहिला, दुसरा, नंतर हा तिसरा प्रश्न, ठीक आहे. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर काढायचे 1 to. बघा आता इथून जर आपण विचार केला, 1 पासून जर सुरुवात केली तर आपले इवन नंबर कुठले येतात, 2 येतात, त्याच्यानंतर 4 येतात, 6 येतात, त्याच्यानंतर 8 येतात, डॉट डॉट डॉट, शेवटचा नंबर येतो 350. ओके, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 350. म्हणजे 1 पासून 350 पर्यंत या दोघांच्या मध्ये जे काही आपल्याकडं इवन नंबर आहेत त्या इवन नंबरची आपल्याला काय करायचे, सम काढायचे. ओके, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 350. म्हणजे 1 पासून 350 पर्यंत जे काही आपले नंबर आहेत त्यांची आपल्याला सम. आता यांचे सम काढण्याच्या अगोदर हे किती नंबर आहेत ते आपल्याला अगोदर काढणं गरजेचं आहे. ओके, एकदा हे किती नंबर आहेत ते काढलं की त्याच्यानंतर मग आपण काय करू, या सगळ्यांची काय करता येईल आपल्याला सम काढता येईल. ऍक्च्युली इथं विषय काय की
याच्यामध्ये 1 पासून 350 पर्यंत, आता इथे काय एक शब्द आहे मला तर वाटतंय की याच्यामध्ये थोडस चेंजेस आहे याच्यामध्ये या प्रश्नामध्ये, की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन, फ्रॉमच्या ऐवजी इथं काय बिटवीन शब्द आहे, बिटवीन 1 to 350. बरं, इथं लक्षात घ्या, तेवढं करेक्शन करा. म्हणजे 1 पासून 350 पर्यंत त्याच्यामधले आपल्याला इव्हन नंबर काढायचे. इथं बिटवीन शब्द आहे, ओके, ते लक्षात घ्या, थोडंसं करेक्शन आहे. आणि इथं या 248 येईल मग, कारण सॉरी 348, कारण 350 हा जो नंबर आहे, तो नंबर जो 350 जो नंबर आहे त्याच्या अगोदरचा घ्यायचा, कारण त्यांनी काय सांगितलं बिटवीन, म्हणजे 1 आणि 350 यांच्यामध्ये जे आहेत ते. फ्रॉम 1 to 350 असतं तर मग 350 ला घेतला असतं. आपल्या इथं फ्रॉम शब्द असतात, परंतु तो नाही ऍक्च्युली, इथं बिटवीन शब्द आहे. मग आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला यांचा विचार करायचा, या नंबरचा. आता हे नंबर किती आहेत ते अगोदर आपण शोधून काढू. बाबा किती नंबर आहेत ते आपण या ठिकाणी आधी काढू. पहिली गोष्ट, a इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. d इज इक्वल टू किती, 4 मधून 2 गेले 2 आहे, कॉमन डिफरन्स. आणि 348 ला tn म्हणा, tn इज इक्वल टू 348. आता या सगळ्यांची सम काढायचे ना, म्हणजे 2 + 4 + 6 सम करायचे. पण सम करण्यासाठी बघा, S10 करायचंय, S27 करायचं, तर किती करायचं, त्या n ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजे हे सगळे नंबर किती आहेत ते एकदा माहिती झालं की SN चा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. पण हे नंबर किती आहेत ते शोधून काढण्यासाठी मला TN चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मग TN चा फॉर्म्युला बघा, a + n - 1 × d. बरं का, हा फॉर्म्युला लिहिला. आता TN किती आहे बाबा, 348. मग इथे n ची व्हॅल्यू काढता येईल. a किती बाबा, 2 आहे, प्लस n - 1 आपल्या जागेवर, इंटू d ची व्हॅल्यू किती बाबा, 2 आहे. झालं, 348 आपल्या जागेवर, 2 आपल्या जागेवर, प्लस 2 × n 2n झालं, 2 × -1 -2 झालं, 2 2 कॅन्सल झालं, 348 इज इक्वल टू 2 2 कॅन्सल झालं, 2n आलं. बरोबर, त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय हिताला डिवायडेड बाय 348 अपॉन 2 इज इक्वल टू n. देअरफॉर आपल्या n ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार बाबा, 348 च्या हाफ किती झाले, 174 झाले. आपल्याकडे n ची व्हॅल्यू किती, 174. ओके, n ची व्हॅल्यू 174. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की TS 174, म्हणजे या ज्या संख्या आहे सगळ्या टोटल नंबर 174 आहे. मग आपल्याला काय करायचंय की देअरफॉर S 174 जे आहे ते आपल्याला आता काढायचे. ते काढलं की या दोघांच्या मधले जेवढे काही नंबर आहेत त्यांची सम येईल. मग त्यासाठी फॉर्म्युला कुठला, SN चा. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 × d. हा फॉर्म्युला वापरला. SN च्या ऐवजी 174 घ्या, इज इक्वल टू n च्या ऐवजी 174 अपॉन 2 घ्या, डिवायडेड बाय 2 × a ची व्हॅल्यू किती बाबा, माझ्याकडे 2 आहे, ती 2 लिहा, प्लस n - 1, n किती 174 - 1 इंटू d ची जी व्हॅल्यू आहे, d कुठे गेला बाबा, d ची व्हॅल्यू 2 आहे, तर ती 2 घ्या. 174 ला 2 ने डिवाइड करा, 2 8 जा या ठिकाणी आपल्याकडे येतात 16 आणि 2 7 जा 87 येतील, 2 2 जा 4 येतील, प्लस 174 मधून 1 गेला 173 राहिले, इंटू 2. ओके, 87 आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याकडे 4 प्लस 173 2 जा किती झालं, 2 3 जा 6, 2 7 जा 14 चे 4 चला 1, 2 1 जा 2 आणि 1 राहिला 3, 346 राहिले. आता 87 इंटू 346 प्लस 4 किती झालं, 350. मग आता 350 इंटू 87 हे मल्टिप्लिकेशन करून जे काही आन्सर येईल ते या ठिकाणी आपलं असेल. बघा, 350 इंटू 87, 350 इंटू 87. बघा, 8 0 जा 0, 7 0 जा 0, 7 5 जा 35, वर आले 3, 7 3 जा 21 आणि 3 24, एक 0 घेतला, 8 0 जा 0, 8 5 जा 40 चे 0, वर आले 4, 8 3 जा 24, बरोबर ना, 24 आणि हे झाले 28 झाले. आपल्याकडे आन्सर किती आलं, 0 5 4, इथं 0, इथं आला 1, 30,450. ठीक आहे, इथं आलं आपल्याकडे 30,450, हे आपल्याकडे आन्सर आलं. तर म्हणजे बघा, द सम ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन 1 to 350, 30,450, तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही 350 घेतलं तर तुमचं आन्सर वेगळं येईल आणि हे पुस्तकामध्ये हेच आन्सर आहे. याचा अर्थ इथं तुम्हाला बिटवीन शब्द पाहिजे, एवढं लक्षात घ्या. प्रश्नामध्ये तेवढं करेक्शन करा म्हणजे जेणेकरून होईल. पण कॅल्क्युलेशनचा पार्ट लय महत्वाचा आहे. या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी TN चा फॉर्म्युला वापरून n ची व्हॅल्यू काढायची आणि ती जी n ची व्हॅल्यू आली की त्याच्यानंतर SN चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असतो. ठीक आहे, आता चौथा प्रश्न बघू. बघा, हा आता इथे बघा, चौथा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा, इन एन AP
19 टर्म इज 52. 19 टर्म म्हणजे T19 इज इक्वल टू 52 दिलेला आहे, बघा लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे T19 इज इक्वल टू 50 अँड 38 टर्म इज 128. 38 टर्म म्हणजे T38 इज इक्वल टू 128 आपल्याला दिलेले आहे. आणि देन पुढे काय सांगितलं, देन फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स, म्हणजे S56 काढायचं. सम ऑफ फर्स्ट 56 टर्म म्हणजे S56 आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात घ्या, मला जर S56 काढायचं आहे तर S यांचा मी फॉर्म्युला वापरणार n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे. आता मला S56 जर काढायचं असेल तर मी इथं काय लिहितो S56, पण मला a आणि d च्या व्हॅल्यू नाही, त्या अगोदर काढाव्या लागतील. पण त्या न काढता सुद्धा आन्सर कसं येऊ शकतं ते बघू आपण. पहिली गोष्ट ती एक पद्धत आहे. 56 आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर, n च्या जागेवर 56 लिहिलं, 2a आपल्या जागेवर प्लस n किती बाबा 56 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू माहिती नाही. आता 56 चा हाफ किती झालं 28 आणि इन ब्रॅकेट 2a आपल्या जाग्यावर, 56 मधून एक गेला 55 आणि d, म्हणजे आपल्याकडे काय येतंय S56 म्हणजे 28 इंटू 2a प्लस 55d. इथपर्यंत आली गाडी. आता एक काम करू आपण, आधी आता म्हणजे हे नंतर करायचं, मी तुम्हाला आधी सांगितलं बाबा काय होऊ शकतं भविष्यात. तर आता इथं T19 दिले, T38 दिले आणि 56 काढायचं, S56 काढायचं. मग सुरुवातीला आपण काय करायचं, अशा वेळेला T19 घेऊन एक इक्वेशन तयार करायचं, त्याच्यानंतर T38 घेऊन दुसरं इक्वेशन तयार करायचं आणि मग ती दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला पुढे काय करायचं, सॉल्व्ह करायची का शॉर्टकट मध्ये काय उत्तर देते त्याच्यावरती चर्चा करू. बघा पहिला Tn चा फॉर्म्युला लिहून टाका, a प्लस n मायनस 1 इंटू डी लिहिला. चला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. Tn च्या ऐवजी T19 लिहा. T19 या ठिकाणी आपण लिहिलं. T19 लिहिल्यानंतर आपल्याकडे a ची जी व्हॅल्यू आहे माहिती आहे का नाही माहिती, n मायनस 1, n ची जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे, n ची व्हॅल्यू जर आपण बघितलं तर n ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, n ची व्हॅल्यू इथं 19 आहे. मग 19 मायनस 1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, कुठे गेला डी माहिती नाही, जी माहिती नाही व्हॅल्यू तिला तसं लिहिलं. T19 किती 52 आहे इज इक्वल टू a प्लस 19 मधून एक गेला 18d, म्हणजे a प्लस आपल्याकडे काय आलं 18d आलं. आता या ठिकाणी असं एक इक्वेशन येईल a प्लस 18d इज इक्वल टू, बघा एकच मिनिट फक्त, हा तर या ठिकाणी आपल्याकडे उत्तर काय येईल a प्लस 18d इज इक्वल टू 52, असं या ठिकाणी एक इक्वेशन आपल्याला बनू शकतं. तर या ठिकाणी आता हे इक्वेशन बनल्यानंतर म्हणजे जसं आपण आता T19 घेऊन एक इक्वेशन तयार केलं, तसंच आता पुढचे दोघं जे जण आहेत, पुढचं जे इक्वेशन आहे T38 त्याला घेऊन दुसरं इक्वेशन तयार करू. बघा कसं, Tn च्या ऐवजी T38 आपण घेऊ, इज इक्वल टू a च्या जागेवर a लिहा प्लस n मायनस 1, n किती 38 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू माहिती नाही, T38 किती 128 आहे, नंतर या 128 a प्लस 38 मधून एक गेला 37d, म्हणजे आपल्याकडे आलं a प्लस 37d इज इक्वल टू 128. म्हणजे इथं दोन इक्वेशन आपण या ठिकाणी घेतले, सॉरी दोन हे Tn आणि T19 घेऊन एक इक्वेशन तयार केलं जे आहे a प्लस 18d इज इक्वल टू 52 हे, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट T38 घेऊन दुसरं इक्वेशन तयार केलं a प्लस 37d इज इक्वल टू 128. आता हे दोन इक्वेशन तयार झाल्यानंतर यांना सोडवून शकतो का दुसरा काय ऑप्शन आहे बघा. या दोघांचा जर विचार केला तर a प्लस a 2a होतात, जे 2a इथे, त्याच्यानंतर 18d प्लस 37d, 18 प्लस 37 55 होतात जे इथं आहे. तुम्ही जर ऍक्च्युअली बघा या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करून a आणि d च्या व्हॅल्यू काढा, त्या a आणि d च्या व्हॅल्यू काढून त्याच्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये टाका, असंही होईल. पण त्याच्यापेक्षा डायरेक्ट 2a प्लस 55d ची जर व्हॅल्यू मिळत असेल तर मग कशाला एवढं गडबड करायची, कशाला एवढा डोक्याला ताप करून घ्यायचा. मग आपण डायरेक्ट काय करू, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करू, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू. 1 काय बाबा a प्लस 18d इज इक्वल टू आपल्याकडे 52 आणि प्लस दुसरा काय बाबा a प्लस 37d इज इक्वल टू 128. दोघांची ऍडिशन करा. दोघांची ऍडिशन काय बाबा, a प्लस a 2a, 18 प्लस 37 टू 55d, इथं झाले 55d इज इक्वल टू ह्या दोघांची ऍडिशन झाली 180. बरोबर, याला म्हणा इक्वेशन नंबर 3. 2a प्लस 55d इज इक्वल टू 180. मग तुम्ही 2a प्लस 55d च्या ऐवजी 180 लिहू शकता, 28 इंटू 180. बरोबर, इथं वाटलंच तर तुम्ही लिहा फ्रॉम 3 असा जुगाड करू शकतो आपण. ठीक आहे. आता 18 इंटू बघा 180 इंटू 28 करा,
800 8 8 64 4 आले 6 8 1 8 आणि 6 14 बरोबर 0 0 बरोबर 2 8 16 वर आला 2 1 2 आणि 1 आले 3 इथे किती आले बाबा 0 6 10 चे 0 आजच्याला 1 इथं आले 50 60 बरोबर 5060 हे आपल्याकडे या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. एकदा चेक करू एकदा चेक करा 88 64 ऍक्च्युअली इथं 4 पाहिजेत हा तर या ठिकाणी 540 50 40 5040 हे आपला आन्सर या ठिकाणी इथं येऊ शकतो. ठीक आहे एकदा मल्टिप्लिकेशन जरा व्यवस्थित करू आपण 180 इंटू 28 8 0 0 8 8 64 4 आले 6 8 1 8 आणि 6 14 ओके इथं शून्य घेतले 2 0 0 82 16 चे 6 4 आला 1 2 1 2 आणि 1 3 ठीक आहे 0 4 10 चे 0 4 आला 1 50 40 ठीक आहे 5040 5040 अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ओके तर प्रत्येक प्रश्न सोडवायच्या अनेक मेथड्स असू शकतात त्यापैकी मी ही एक मेथड सांगितलेली आहे. ठीक आहे आता पुढे 5th नंबरचा क्वेश्चन बघू. तर याच्यामध्ये जवळपास बरेच क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर या प्रश्नामध्ये एकदम 8 9 10 प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी आहेत. ओके 9 प्रश्न आहेत आय थिंक बघूयात पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे 5 नंबरचा कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140. आता याच्यामध्ये बघा 1 to 140 1 आणि 140 यांच्यामध्येच विषय घ्यायचा आहे. इथे पण काय करायचंय 140 नाही घ्यायचं 1 to 140 बिटवीन फ्रॉम 1 to 140 याच्यामध्ये बिटवीन द शब्द पाहिजे ऍक्च्युअली 1 पासून 140 यांच्या दरम्यान यांच्या आतमध्ये जे काही नंबर्स आहेत त्यांची सम काढायची आपल्याला. मग ती कशी काढणार आपण पहिली गोष्ट बघा 4 to 140 याच्यामध्ये 4 ने डिवाइड होणार आहे जे असे नंबर करा फ्रॉम 1 पासून 140 पर्यंत ज्याला 4 ने आपण डिवाइड करू शकतो असे नंबर आपल्याला या ठिकाणी शोधायचे. तर 4 ने डिवाइड करू शकतो असा नंबर 4 आहे बरोबर ना 4 आहे 8 आहे 8 नंतर आपल्याकडे किती बाबा 12 आहे त्याच्यानंतर 16 आहे असं करता करता शेवटचा नंबर 136 आहे. तर 140 घ्यायचा नाही आपल्याला 140च्या आतले पाहिजे शेवटचा नंबर 136 ज्याला 4 ने डिवाइड करू शकतो बरोबर. बघा एकदा चेक करा 4 ने डिवाइड करा 136 ला 4 3 जा 12 1 आला 6 झाला 4 4 जा 8 34 येतं म्हणजे एवढे नंबर्स आहेत. आता याच्यामध्ये मी बघा तुम्हाला पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे मी तुम्हाला सोडून दाखवतो कसं सोडवायचं नंतर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी आरामात करू शकता. एकदा प्रश्न समजला की तुम्ही त्या प्रकारचा कुठलाही सॉल्व्ह करू शकता. इथं काय करायचंय या सगळ्यांची टोटल किती ते काढायचंय की बाबा हे सगळे नंबर्स किती आहेत ते आपल्याला काढायचे. मग त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार पहिली गोष्ट बघा या सगळ्यांची सम आपल्याला काढायची म्हणजे यांनी काय प्रश्न विचारला की कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर. या सगळ्यांची सम काढायचे पण सम काढण्याच्या अगोदर आपल्याला हे किती नंबर आहेत ते काढावं लागणार आहे आणि किती नंबर आहेत ते काढण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा TN चा N ची व्हॅल्यू काढायचे. मग त्यासाठी अगोदर A ची व्हॅल्यू किती लिहू पहिल्या नंबरला आहे 4 D ची व्हॅल्यू किती लिहायची 8 मधून 4 गेले 4 आणि TN ची व्हॅल्यू किती लिहायची शेवटी आहेत 136 यातल्या N ची व्हॅल्यू पहिली काढू. फॉर्म्युला TN चा A plus N minus 1 into D TN किती 136 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 4 प्लस N minus 1 N ची व्हॅल्यू माहिती नाही म्हणून N minus 1 into D किती आहे बाबा 4 136 आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर 4 into N 4N 4 into minus 1 minus 4 136 इज इक्वल टू 4 minus 4 किती झाले 0 4N राहिले. आता 136 आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय झाले डिवायडेड बाय इज इक्वल टू N therefore N इज इक्वल टू किती 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16 34 मगाशी तुम्ही 136 ला जर 4 ने डिवाइड केलं की आन्सर 34 येईल. म्हणजे आता आपल्याला यांची सगळ्यांची सम काढायची या सगळे नंबर किती आहेत 34 नंबर आहेत. मग 34 नंबरची सम काढण्यासाठी SN चा फॉर्म्युला S34 आपल्याला काढायची आहे. त्यासाठी SN चा फॉर्म्युला N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N minus 1 into D. ओके आता या ठिकाणी काय आलं बाबा S34 यांच्या जागेवर 34/2 ब्रॅकेट मध्ये 2 into A ची व्हॅल्यू किती बाबा 4 आहे प्लस N minus 1 N किती बाबा 34 आहे मायनस 1 into D ची व्हॅल्यू किती बाबा काय बाबा इथं 4 आहे लिहून टाका 4 34 ला 2 ने डिवाइड केलं 17 राहिले ब्रॅकेट मध्ये 2 4 जा 8 झाले 34 मधून एक गेला 33 राहिले इंटू आपला 4 आला. ठीक आहे आता 17 आपल्या जाग्यावर 8 प्लस 33 4 जा किती 4 3 जा 12 वर आला 1 4 3 जा 12 12 आणि 1 किती झाला 13 132. मग या ठिकाणी 17 into
132 प्लस 8 किती झाले 140. 17 इंटू 140 किती झाले बाबा 140 इंटू 17 0. 17 चौक किती बाबा 17 दुने 38, 38 दुने 17 दुने 34, 34 दुने 68, 68. वर आले 6. 17 1 जा 17. 17 आणि 6 किती झाले 17 आणि 6 झाले 23. 2380 किती झालं बाबा 2380 हे झालं तुमचं आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांच्या उत्तराकडे जाता येईल. ठीक आहे. यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण बघूया. 2380 झालं. ओके. आता पुढचा प्रश्न याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. हा येस. तर बघा मध्ये मध्ये व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्ही करू शकता. तर इथे बघा सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन अन एपी इज 3300. फाइंड 28th टर्म. काय दिलंय काय सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे यस 55 दिलंय. किती दिले बाबा इज 3300 हे दिलेलं आहे आपल्याला. आणि याच्यावरून काय सांगितलं बाबा काय काढा फाइंड इट्स फर्स्ट 28th टर्म म्हणजे T28 आपल्याला काढायचं. बरोबर. आता बघा जे दिलंय SN काढायचं TN म्हणजे दिलेला आहे S55 म्हणजे SN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. काढायचंय T28 म्हणजे TN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग सुरुवात कुठून करायची बाबा सुरुवात तिथून करा जे दिलंय तिथून करा. काय दिलंय S55 दिलंय म्हणजे SN दिलंय मग SN चा फॉर्म्युला वापरा. SN चा फॉर्म्युला वापरून इथून काय इक्वेशन मिळतंय का ते बघा. आणि इथून मिळालेलं इक्वेशन याच्यात टाकलं की तुमचं आन्सर येतंय. बघा कसं SN is equal to n/2 in bracket 2a plus n minus 1 into d. फॉर्म्युला त्याला करा चौकट. दरवाजाला आणि फॉर्म्युलाला चौकट पाहिजे. SN S किती 55 बरोबर. SN च्या S 55 यांच्या जागेवर 55/2 ब्रॅकेट मध्ये 2a याची व्हॅल्यू माहिती नाही. n किती बाबा 55 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू माहिती नाही. S 55 किती 3300. आता हे 55/2 इकडे घ्या. 2 गेले वर 55 आले खाली इज इक्वल टू 2a प्लस 55 मधून एक गेला 54d झालं. आता 55 ला डिवाइड करा इथं. आता इथं जर डिवाइड केलं की बघा आता हे डिवाइड करू शकता तुम्ही इथे या ठिकाणी 11 ने 11 5 जा आणि 11 3 जा. इथं किती आले 300 इंटू 2 बरं का. 300 इंटू 2 किती झाले बाबा 600 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2a प्लस 54d. परत बघा 5 ने 60 ला डिवाइड केलं 5 ने जर 600 ला डिवाइड केलं 600 डिवायडेड बाय 5 5 1 जा 5 हा 1 0 5 2 जा 10 0 वरून आले 0 5 0 जा 0 120. मग इथं लिहायचं 120 इज इक्वल टू 2a प्लस 54d. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन मिळालं सरळ. काय इक्वेशन मिळालं ते या ठिकाणी आपण लिहून घेऊया. 2a प्लस 54d 2a प्लस 54d इज इक्वल टू 120 बरोबर. आता 2a 54 120 सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. 2 ने डिवाइड करा. a 2 1 जा 2 आणि 54 चा हाफ 27d 120 चा हाफ 60 याला म्हणा नंबर 1. याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही ना. याच्या पुढे आपण काय सॉल्व्ह करणार. आपल्या इथपर्यंत आलं बाबा आमचं इक्वेशन इथपर्यंतच येतंय. बरं आलं बाबा आलं तर आलं. समजा 3 मार्काला प्रश्न आला 2 मार्क झाले फायनल. आता पुढे काय करायचं बाबा T28 काढायचं. T28 आपल्याला फाइंड करायचं आहे. मग चला TN चा फॉर्म्युला तर लिहा तेवढाच अर्धा मार्क वाढेल. a प्लस n मायनस 1 इंटू d लिहिला त्याला बॉक्स करा. हा बरं वाटेल जरा. T28 काढायचं लिहा 28 लिहा. a ची व्हॅल्यू नाही माहिती. n किती 28 आहे लिहून टाका. मायनस 1 इंटू d लिहून टाका. a आपल्या जाग्यावर 28 मधून एक गेला 27d झालं. इथपर्यंत आली गाडी. आता एक विचार करा. आता ऑब्झर्वेशन करा. a प्लस 27d ची व्हॅल्यू किती. a प्लस 27d ची व्हॅल्यू 60 आले. मग इथं लिहा 60. तुमचं T28 किती आला 60 आला. इथं लिहा फ्रॉम 1 लिहा ब्रॅकेट मध्ये संपला विषय. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. हा प्रश्न आपण अशा प्रकारे सोडू शकतो. ठीक आहे. आता आपली गाडी थोडीशी पुढे नेऊ. पुढचा प्रश्न आपण जरा बघूयात काय येतो. ठीक आहे. याच्यानंतर बघा आपल्याकडे 7वा आहे 8वा आहे 8वा 7वा 8वा आणि 9वा असे आपल्याकडे अजून काही प्रश्न आहेत. बघा 7 नंबरचा जो प्रश्न आहे. इन अन एपी सम ऑफ 3 consecutive term is 27 and their product is 504. Find the terms. बघा इथं काय दिलंय. Assume that
3 consecutive term in an AP are. बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो 3 consecutive term टर्म्स जे आहेत ना ते आपल्याकडे काय बाबा 3 consecutive टर्म आपल्याकडे काय a मायनस डी ए आणि a प्लस डी अशा आहेत. ओके, आता याच्यात काय दिलंय इन अन एपी सम ऑफ 3 consecutive टर्म इज 27. यांची सम 27 आहे. मग चला लिहा बाय फर्स्ट कंडिशन. दोन कंडिशन दिल्या त्याच्यातली फर्स्ट कंडिशन इथे लिहा बाय फर्स्ट कंडिशन. ओके, बाय फर्स्ट कंडिशन वाटलंच तर इथं तुम्ही लिहा सम ऑफ फर्स्ट थ्री कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज 27. 3 consecutive नंबर इज 27. यांची सम 27 म्हणजे a मायनस डी प्लस a प्लस डी इज इक्वल टू 27. बघा a 3a मायनस डी प्लस डी गेला a 3a इज इक्वल टू 27. आता a इज इक्वल टू काय बाबा 27 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय therefore a इज इक्वल टू 3 9 चा 27. a ची व्हॅल्यू किती आली बाबा 9 आली. झालं, पहिल्या कंडिशन मध्ये a ची व्हॅल्यू निघाली. आता दुसरी कंडिशन त्याच्यातून काय निघते बघा इथं लिहा बाय सेकंड कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन काय दिले बाबा सेकंड कंडिशन मध्ये दिलेलं आहे की सम झाली फर्स्ट कंडिशन मध्ये सम अँड देअर प्रोडक्ट इज 504. यांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, तिघांचं मल्टिप्लिकेशन a मायनस डी इंटू a प्लस डी इज इक्वल टू 504. ठीक आहे, आता एक काम करा a मायनस डी आणि a प्लस डी ला एका बाजूला घ्या आणि a ला पलीकडे ठेवा इज इक्वल टू 504. आता बघा a मायनस डी a प्लस डी आपल्याला फॉर्म्युला आहे a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसंच इथे येईल a स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर प्लस सॉरी इंटू a स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. इथं a स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आणि इंटू ह्या a ची व्हॅल्यू किती 9 आहे इज इक्वल टू 504. बघा आता a स्क्वेअर a ची व्हॅल्यू 9 आहे 9 चा स्क्वेअर मायनस डी चा स्क्वेअर 504. हा 9 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय 9 चा स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 ला 9 ने डिवाइड केला 5 चे 5 5 सॉरी 9 5 45 9 7 54 56 आले. 504 ला 9 ने डिवाइड करा आन्सर 56 येईल. आता बघा 81 ला पलीकडे नेऊ मायनस डी स्क्वेअर आपल्या जागेवर 56 आपल्या जागेवर 81 प्लस ए पलीकडे गेला मायनस 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81. 56 मधून 81 जात नाही 81 मधून 56 गेले 25 येतात आणि मोठ्या नंबरचं साइन दोन्हीकडचे साइन चेंज करू डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 आला. मग डी ची व्हॅल्यू काय आली प्लस मायनस 5 कारण स्क्वेअर रूट हे कधीही प्लस मायनस 5 येतं. बघा आता आपल्याकडे दोन गोष्टी झाल्यात. ए ची व्हॅल्यू जी आहे ती मिळाली 9 आणि डी ची व्हॅल्यू प्लस मायनस 5 म्हणजे डी च्या व्हॅल्यू 2 आहेत. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन ती आपल्याला काढायची त्या टर्म काढायच्या 3 पण त्या टर्म कशा येतील 2 येऊ शकतात बरं का. बघा पहिली गोष्ट व्हेन a इज इक्वल टू 9 अँड d इज इक्वल टू 5 जर d ची व्हॅल्यू 5 असेल तर आणि दुसरी गोष्ट व्हेन a इज इक्वल टू 9 अँड d इज इक्वल टू मायनस 5 असू शकते. असे दोन उत्तर आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतात. मग त्या 3 टर्म मधली पहिली टर्म काय पहिल्या ह्याच्यात a इज इक्वल टू 9 आणि d इज इक्वल टू 5 घेऊन बघितलं तर पहिली टर्म a मायनस डी a किती 9 मायनस डी किती 5 9 मधून 5 गेला 4. दुसरी टर्म a आहे a किती 9 आणि तिसरी टर्म काय असते a प्लस डी आहे. बघा इथे दिले a प्लस डी a किती 9 प्लस डी किती 5 9 प्लस 5 14 बरोबर. म्हणजे त्या 3 टर्म इथं काय आल्या बाबा त्या 3 टर्म मधली एक 4 9 आणि 14 अशा आल्या बरोबर. आता आपण a इज इक्वल टू 9 आणि d 9 मायनस 5 घेतली तर काय होईल बाबा पहिले बघा a मायनस डी a ची व्हॅल्यू 9 मायनस d ची व्हॅल्यू किती मायनस 5 मग 9 मायनस मायनस प्लस 5 9 प्लस 5 किती झाले 14 म्हणजे पहिली टर्म 14 आली. दुसरी टर्म म्हणजे a किती 9 आहे आणि तिसरी a प्लस डी a ची व्हॅल्यू 9 आणि प्लस डी ची व्हॅल्यू किती मायनस 5 9 मायनस 5 4 म्हणजे त्या 3 टर्म काय आल्या 14 9 आणि 4 म्हणजे याच्या उलटे. मग तुम्ही लिहू शकता द गिवन 3 टर्म्स आर 4 9 14 और 14 9 4 असं लिहायचं विषय संपला. तर अशा प्रकारे हा 7वा प्रश्न जो आहे त्याच्याकडे आपण बघू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आता.
पुढचा प्रश्न सेम आहे. मग अशी 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म होत्या, आता 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहे. बघा, फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन एपी. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म ऑलरेडी इथं दिल्यात. आता मी त्या इथं लिहित नाही, तुम्ही परीक्षेला लिहा इथं 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज इक्वल टू, कारण जागा कमी असल्यामुळे मी लिहित नाही. हुज सम इज 12, यांची सम किती बाबा 12 दिले. चला मग आपण लिहू शकतो बाय फर्स्ट कंडिशन. 2 कंडिशन आहेत, मी इथं पहिली कंडिशन या ठिकाणी आपण लिहू बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार या सगळ्यांची सम किती आहे बाबा 12 आहे. मग करा a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. सगळ्यांची सम 12 आहे. आता बघा a किती झाले 4a मायनस डी प्लस डी कॅन्सल आणि हा 2d राहिला फक्त इज इक्वल टू 12. सगळ्यांना 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4 2a, 2 1 जा 2d, 2 6 जा 12 6. नंबर 1 झाला, इक्वेशन नंबर 1. पहिल्या कंडिशन मुळे एक इक्वेशन तयार झाला. आता दुसरी कंडिशन घेऊ बाय सेकंड कंडिशन. बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन नुसार दुसरं एक इक्वेशन तयार होईल. सेकंड कंडिशन काय, थर्ड बघा, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड अँड फोर्थ टर्म बघा, थर्ड आणि फोर्थ या दोघांची सम किती बाबा 14 दिले. थर्ड टर्म काय बाबा a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. a आणि a किती झाले 2a झाले प्लस d आणि 2d 3d झाले इज इक्वल टू 14. इक्वेशन नंबर 2. आता आपण जर बघितलं हे 2 इक्वेशन तयार झालेत, यांना सोडवायचं आणि यांना सोडवून a आणि d च्या व्हॅल्यू काढायच्या. a आणि d च्या व्हॅल्यू आल्या की आपला आन्सर या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी a आणि d च्या व्हॅल्यू आल्यानंतर आता आपण आपला आन्सर कसं काढायचं ते बघूया. इथं लिहायचं पहिली गोष्ट, हा 2a इक्वल आहे. दोघांचा जर विचार केला तर 2a आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी इक्वल दिसतंय. ओके, म्हणजे हा कॅन्सल होईल. मग हा कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, इक्वेशन नंबर आपल्याकडं इक्वेशन नंबर 1 मधून 2 ला मायनस करा किंवा 2 मधून 1 ला मायनस करा. आपण करू इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करू, 2 मायनस 1. ओके, आता इक्वेशन 2 काय बाबा आपल्याकडे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि मायनस इक्वेशन 1 आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. झालं, 2a गेला, 3 मधून 1d गेला 4d राहिला, 14 मधून 6 गेला 8 राहिला. d ची व्हॅल्यू काढायची. d आपल्या जागेवर 8, आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इथला डिवाइडेड बाय d इज इक्वल टू 4 2 जा 8 म्हणजे d ची व्हॅल्यू आली 2. आता d ची व्हॅल्यू आल्यानंतर a ची व्हॅल्यू काढायची. मग a ची व्हॅल्यू काढण्यासाठी d ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इथं लिहा प्लेस d इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन 1 आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. 2a प्लस d इज इक्वल टू 6. आता 2 इंटू a आपल्या जागेवर प्लस d ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू 6. 2a आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 प्लस a पलीकडे गेला मायनस 2 झाले. आता 6 मधून आता या ठिकाणी जर आपण बघितलं 6 मधून 2 गेले किती राहिले बाबा 4 राहिले. 2a इज इक्वल टू 4 राहिले. मग a ची व्हॅल्यू काय बाबा 4 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय झाले डिवाइडेड बाय. सो a इज इक्वल टू 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू पण आपल्याकडे या ठिकाणी काय आली 2 आली. जरा एकदा व्यवस्थित हा इथं आपण सबस्ट्रॅक्शन करतोय बरं का, सॉरी जरा गडबड झाली बरं का, आपलं एक चुकलं. इथं आपण काय करतोय सबस्ट्रॅक्शन करतोय. 3 मधून 1 गेला 2d राहिला, इथं 2 राहिला पाहिजे. इथं 2 आल्यानंतर इथं पण 2 आला आणि इथं d ची व्हॅल्यू किती पाहिजे 4 आली पाहिजे. ओके, इथं 2 आणि d इज इक्वल टू 4 आला पाहिजे होता. मग d इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू आपल्याला ठेवायची. ठीक आहे, मग इथं किती येणार 4 येणार आणि इथं पण किती आली पाहिजे होती 4 आली पाहिजे. 6 मधून 4 गेले 2 म्हणजे 2a इज इक्वल टू 2. a आपल्या जागेवर 2 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवाइडेड बाय 2. मग a इज इक्वल टू 2 1 जा 2. a ची व्हॅल्यू 1 आणि d ची व्हॅल्यू 4. ओके, a इज इक्वल टू 1 d इज इक्वल टू 4. आता ती 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म काढायचे बरं का. मग पहिली टर्म काय बाबा इथं लिहायचं गिवन 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म. जागा कमी म्हणून मी लिहित नाही. पहिली टर्म काय बाबा a मायनस डी. a मायनस डी, a किती आहे 1 मायनस डी किती आहे 4. 1 मायनस 4 मायनस 3 झालं. दुसरा मार्कर घेतो. दुसरी टर्म काय बाबा a इज इक्वल टू किती 1 आणि तिसरी टर्म काय बाबा a प्लस डी. a ची व्हॅल्यू 1 प्लस d ची व्हॅल्यू 4 किती झालं 1 प्लस 4 5. फोर्थ टर्म काय 1 प्लस 2d a प्लस 2d a प्लस 2d. a ची व्हॅल्यू 1
2 इंटू डी ची व्हॅल्यू किती बाबा आपल्याकडे दिलेली आहे, डी ची व्हॅल्यू आपण काढली 4. मग 1 प्लस 2 4 जा 8, 1 प्लस 8 किती 9. म्हणजे त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म काय आल्या -3 1 5 आणि 9. तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट बघू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल राहिलंय, ते एक्झाम्पल आपण काय करूयात नंतर बघूयात, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल काय असेल तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. मला असं वाटतं की तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. सोपा प्रश्न आहे. आता माझ्याकडे वेळ आज कमी आहे त्याच्यामुळे आज आपण इथंच थांबूयात. एकच प्रश्न राहिलाय तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.